मी गुलियन बॅरी सिंड्रोमवर शरद पवार यांनी ट्विट केले। जीबीएस आजारावर शासनाने योग्य खबरदारी घ्यावी असं शरद पवार यांनी ट्विटद्वारे मागणी केली आहे। योग्य नियोजनातून निराकरण करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहे। दरम्यान गुलियन बॅरी सिंड्रोमवर आता आमदार हेमंत रासने यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया। पुणे शहरामध्ये अथवा पुणे जिल्ह्यामध्ये जीबीएसचे अधिकृत 29 रुग्ण आढळल्याचा महापालिका आयुक्तांनी सांगितलं, परंतु त्यापेक्षा जास्त रुग्ण असण्याची शक्यता या ठिकाणी आहे। हा स्प्रेड होत नाही, त्यामुळे नागरिकांनी याच्याविषयी जास्त भीती बाळगू नये, परंतु त्याच्या 2 महत्त्वाच्या काळजी घेण्याचं आव्हान आयुक्तांनी प्रशासनाच्या माध्यमातून केलेलं आहे की जे पाणी आहे ते शुद्ध पाणी आणि शुद्ध आहार हे करणं आवश्यक आहे। तर ज्या ठिकाणी नांदेड भागात विशेष करून ज्या ग्रामीण नांदेड जे ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणचे रुग्ण या ठिकाणी आढळलेत आणि त्या ठिकाणी अशुद्ध पाणी हे त्याच्यातलं मेजर कारण आहे आणि अशुद्ध आहार की ज्या ह्याला त्यामुळे पाणी हे आपण कोमट करून गरम करून प्यावं आणि शुद्ध आहार घ्यावा, हा त्यामागचा महत्त्वाचा विषय आहे। शरद पवार यांनी ट्विट करून काय मागणी केली आहे ते पाहूया। गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुणे शहर आणि विशेषतः सिंहगड रस्त्यावरील नागरिक बाधित झाल्याचं निदर्शनास आलंय। या दुर्मिळ आजाराची दाहकता लक्षात घेता आणि नागरिकांमध्ये वाढलेले भीतीचे वातावरण ही एक चिंतेची बाब आहे। दूषित पाण्यातून या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जाते। शरद पवार यांचं ट्विट आपण पाहतोय। पुणे महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारने ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता योग्य ती खबरदारी घ्यावी असं शरद पवार यांनी मागणी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।